विदर्भ में भीषण गर्मी और चिलचिलाते धूप से लोगों का हाल बेहाल है। विदर्भ के कई जिलों में लगातार तापमान में वृद्धि दर्ज की जा रही है। बढ़ती धूप के प्रकोप से संरक्षण उपाय को लेकर और विदर्भ के जिलों में तापमान की वर्तमान व आने वाले दिनों की स्थिति को लेकर प्रादेशिक हवामान विभाग ने 22 अप्रैल को नागपुर स्थित पत्रकार भवन में मीडिया से बातचीत की और हालिया मौसम की जानकारी साझा की। इस दौरान राज्य के पूर्व सात रोग सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे ने बताया कि पिछले 10 साल से देश व राज्य में भीषण गर्मी बढ़ रही है, जिसके पीछे वर्तमान में बढ़ता प्रदूषण मुख्य कारण है। नागपुर में बढ़ती धूप का मुख्य कारण विकास के नाम पर हो रहा औद्योगिकरण, वाहनों की बढ़ती संख्या भी मुख्य कारण बताया गया। आगे डॉक्टर प्रदीप आवटे ने शहर में अर्बन हीट आइलैंड की स्थिति को उजागर किया और शहरवासियों को बढ़ती धूप से बचने की सलाह देते हुए अधिक से अधिक मात्रा में ठंडा पेय पीकर शरीर में ठंडक बनाए रखने की अपील की। इस दौरान प्रादेशिक हवामान पूर्वानुमान अधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार, प्रादेशिक हवामान प्रमुख श्री गजेंद्र कुमार भी उपस्थित रहे। नाही, आपण जर पाहिलं तर उष्णतेची लाट जी आहे ती आपण पाहतोय की दरवर्षी म्हणजे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्येही मागील 10 वर्ष प्रत्येक वर्षीचा उन्हाळा हा पहिल्यापेक्षा अधिक कडक येतो आहे आणि याला क्लायमेट चेंजचे सगळे घटक जे आहेत म्हणजे एका अर्थानं वेगवेगळ्या मानवी ॲक्टिव्हिटीज त्याला कारणीभूत आहेत। म्हणजे एकीकडं खूप मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या असणं, त्याच पद्धतीनं आपली जी विकासाचं मॉडेल आहे ते मुळात खूप मोठ्या प्रमाणात सिमेंट कॉन्क्रीट आणि याच्यावर अवलंबून असणं, या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे तो आपल्याला उष्णता वाढताना दिसतो आहे। कारण आपण बघतोय की शहरी भागात तर अक्षरशः अर्बन हीट आयलँड तयार झालेले आहेत की ज्या भागामध्ये बिल्डिंगची दाटीवाटी आहे, ज्या भागामध्ये इंडस्ट्रीज आहेत, ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक कंजेशन आहे, तर त्या भागामध्ये आपल्याला त्याच शहरापेक्षा 2 डिग्री सेल्सिअसनं जास्त तापमान दिसतं। याचा अर्थ असा की कशामुळे तापमान वाढतं हे आपल्याला दिसतं आहे आणि त्यामुळं आता आपला महत्त्वाचा भाग हे आहे की या तापमानाचा दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होऊ नये याच्याकरता आपल्याला योग्य ती दक्षता घ्यायची गरज आहे। पहिली गोष्ट म्हणजे आत्ता मी जसं म्हटलं की कोणत्याही संकटाकरता उपाय हे मुळात 3 प्रकारचे असतात की ज्याला आपण म्हणूयात की शॉर्ट टर्म मेजर जे आहेत की आत्ता लाट आहे तर आपण काय केलं पाहिजे। तर पहिली गोष्ट ही आहे की आपण जेव्हाही कधी बाहेर पडतो आहोत तर आपण काय ल्यावं, काय प्यावं आणि काय खावं याचा विचार आपण केला पाहिजे। तर मला वाटतं की आपण अत्यंत हलके सैलसर कपडे घालणं, डोक्यावर कॅप ठेवणं, आपल्यासोबत भरपूर पाणी ठेवणं कुठे जाताना, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। काय प्यावं याच्यामध्ये बेसिकली आपल्याला चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स किंवा हार्ड ड्रिंक्स हे सगळं टाळलं पाहिजे, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। आणि त्याच्यापेक्षा लिंबू सरबत, ताक, नारळ पाणी, वेगवेगळ्या पद्धतीची जी सरबतं आपण पारंपरिक पद्धतीने पितो, अगदी कैरीचं पन्हं असेल, यासारख्या ज्या गोष्टी आहेत या महत्त्वाच्या आहेत, त्या आपण घ्यायला हव्यात। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जेवणामध्ये शिळं खाऊ नका, ताजं खा, एकावेळी पोटभर जेवू नका, फार स्पायसी मसालेदार तुम्ही खाऊ नका। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये हाय प्रोटीन डाएट तुम्ही टाळा। या सगळ्या गोष्टी तुम्ही सांभाळल्यात तर काही प्रमाणामध्ये तुम्हाला हा जो धोका आहे उष्णतेचा तो तुम्ही कमी करू शकता। नागपुर समय न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट उदय सोनवने की विशेष रिपोर्ट, नागपुर।